नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील शेतकरी मित्रांनो, कांदा यंदा शेतकऱ्यांना हसवणार. जाणून घ्या काय आहे कारण, काय आहे महत्त्वाची बातमी. संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट, घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू शकता. कांदा यंदा शेतकऱ्यांना हसवणार. जाणून घ्या काय आहे कारण, सविस्तर बातमी. यंदा कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सुरुवातीला कांद्याला प्रति क्विंटल 2400 रुपये दर मिळत होता, तर सध्या हा दर 1800 ते 2000 रुपयावर स्थिर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दरात 400 ते 500 रुपयाची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सिंचनाची उत्तम सोय उपलब्ध झाली. परिणामी खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून कांदा काढणीला सुरुवात झाली असून उत्पादन खर्च भरून निघत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागील वर्षी याच कालावधीत कांद्याला दर प्रति क्विंटल 1300 ते 1500 रुपये होता. यंदा दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, पुढील काही आठवड्यात मागणी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे किंमत स्थिर राहिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ टिकून राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 130 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड. जिल्ह्यातील 130 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. यामुळे प्रामुख्याने घाटाखालील तालुक्यांचा समावेश आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून काही अपवाद वगळता चांगला दर मिळत असल्याने कांदा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. सांगा धन्यवाद.